मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीत जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक प्राईम फोकस स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। गेल्या वर्षी प्राईम फोकस कंपनीसोबत 3,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार करण्यात आला होता। या अंतर्गत उभारलेल्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सृजनशील अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम या स्टुडिओमुळे होईल। जगभरात उत्सुकता असलेल्या रामायण या भव्य चित्रपटाचं बहुतांश काम याच स्टुडिओमध्ये पार पडलं आहे, असं ते म्हणाले। मुंबईतून चित्रपटसृष्टी बाहेर जाण्याच्या चर्चेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की मुंबई ही चित्रपट क्षेत्रासाठी एक नैसर्गिक व्यवस्था आहे। सोबत एक करार झाला होता आणि त्यामध्ये 3,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून वर्ल्ड क्लास स्टुडिओज आणि फॅसिलिटी तयार करण्याचा निर्णय झाला होता। त्यातला पहिला टप्पा आज त्याचं उद्घाटन करण्याकरता आम्ही आलो आहोत आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांची जी संकल्पना होती ती पूर्णपणे या ठिकाणी उतरताना दिसते आहे। हे त्यांचं आता एक प्रकारे ग्लोबल सेंटर झालेलं आहे आणि जगातली क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे, आपण सगळे वाट पाहतो, रामायण हा जो जगातला एक अतिशय आधुनिक सिनेमा येणार आहे, ज्याच्या ट्रेलरलाच बिलियनपेक्षा जास्त हिट मिळाले आहेत, त्याचंही जवळपास सगळं काम हे या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये आज या फॅसिलिटीमुळे एक फार मोठी भर पडलेली आहे। सध्या चित्रनगरीच्या संपूर्ण पुनर्विकासाचा आराखडा तयार केला जात असून देशातील सर्वात आधुनिक आणि जागतिक दर्जाची चित्रपट निर्मिती केंद्र इथेच तयार केली जातील, असं आश्वासनही त्यांनी दिलं।